बुजुर्ग हेठी में 13 परिवार पिछले 70 सालों से रह रहे हैं और अपने घर तक पहुंचने के लिए शिवाजी महाराज चौक से हेठी तक की सड़क का उपयोग करते हैं। ये सड़क लगभग 1.5 किलोमीटर लंबी है और 70 साल पहले बनी थी, लेकिन जनप्रतिनिधियों की उदासीनता के कारण आज भी इस जर्जर हालत में है। वहीं मानसून के दौरान सड़क पर 2 से 3 फीट पानी बहता है और छोटे बच्चे जान जोखिम में डाल करके स्कूल जाते हैं। सामाजिक कार्यकर्ता और शिवसेना ठाकरे समूह के लांखादूर तालुका अध्यक्ष विनोद ढोरे, नितिन ढोरे और शिवाजी ढोरे ने सीमेंट सड़क बनाने की मांग जिला कलेक्टर और मुख्य कार्यकारी अभियंता जिला परिषद भंडारा को ज्ञापन के माध्यम से दी और कार्यवाही न होने पर 28 अगस्त को उन्होंने स्कूली बच्चों के साथ आमरण अनशन किया। प्रशासन ने 2 दिन में ही संज्ञान लिया और लांखादूर लोक निर्माण विभाग के उप अभियंता ने मानसून के बाद अक्टूबर और नवंबर में सड़क निर्माण करने का लिखित आश्वासन दिया। इसके बाद अनशन को समाप्त किया गया। दिनांक 29/8/2025 ला छत्रपती शिवाजी महाराज चौक सरांडी बुजुर्ग येथे हेटीच्या रस्त्याकरिता आम्ही सर्व लोक आमरण उपोषणाला आतापर्यंत जवळपास 16 शाळेच्या तपासणी आम्ही केल्या आहे। माझ्यासोबत शिक्षणाधिकारी सोमटके साहेब होते आणि सर्व आमचे जे समितीचे जे सदस्य आहेत त्याचे प्रतिनिधी यांच्यामार्फत त्यांच्यासोबत आम्ही निरीक्षण केले आणि ज्या शाळांचे ज्या त्रुटी होती ते आम्ही पाहिले आणि त्यांना काय कसं करायचं ते त्रुटी कसं दूर करायचं त्याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन केले। त्यांची काय काही अडचणी आहेत ते सुद्धा आम्ही ऐकलं आणि लवकरात लवकर आम्ही याचा रिपोर्ट याच्या सरकारला पाठवून त्यांना आम्ही सांगितलं आणि आमचे प्रयत्नसुद्धा तसंच राहील की प्रत्येक शाळेमध्ये ज्या शाळांमध्ये आम्ही भेट दिली आहे त्यांची लवकरात लवकर त्यांची जे मागणी आहे ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। आमच्या लाखांदूर तालुक्यामध्ये 6 शाळा अशा आहेत की त्या शाळेमध्ये शिक्षकच नाही आहेत।